नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ येत नाहीये, कारण जॉबमुळे पण आणि आपला गोप्रोचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवता येत नव्हता। तर फायनली आपण आज व्हिडिओ करायला चाललोय आणि यापुढे पण तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळतीलच। तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की मुंबईमधील अंधेरी येथे असलेल्या ज्या महाकाली गुफा आहेत त्या बघण्यासाठी मी आलो आहे। तर मला पण या अगोदर माहिती नव्हतं, माझ्या मित्रांनी पण मला सांगितलं की अशा अशा इथे गुफा आहेत, तर जाऊन बघ एकदा। तर त्यामुळे आज टाइम काढून मी इथे बघायला आलो आहे। तर एंट्री वगैरे करून झाली, तिथे एंट्री फीज आहे 20 रुपये। तर एंट्री वगैरे करून झाली आणि जस्ट आता मी आतमध्ये आलो। तर मित्रांनो, इकडे येण्यासाठी आपल्याला जोगेश्वरी या अंधेरीवरून यायला लागतं। अंधेरी स्टेशनवरनं या जोगेश्वरी स्टेशनवरनं आपल्याला रिक्षा या बस अवेलेबल आहेत, त्या डायरेक्ट आपल्या इकडे गेट जवळ सोडतात आणि तिथून एंट्री करून आपल्याला आतमध्ये यावं लागतं। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। कोणी चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। इथून आतमध्ये एंट्री आल्यानंतर आपल्याला इथे जी महाकाली गुफा आहे त्याच्याबद्दल थोडक्यात इथे माहिती लिहिलेली आहे इंग्लिशमध्ये। आणि त्यानंतर इकडे स्टार्ट होतात त्या गुफा होतात, ज्या दगडामध्ये कोरलेल्या गुफा चालू होतात। इथे एक आहे आणि सरळ खालती अशा तिकडे गुफा आहेत आणि इकडे अर्ध्या आहेत, तिकडे 15 गुफा आहेत अशा खालती, आणि त्या अपोजिट साईडला तिकडे 4 गुफा आहेत। इथे आपण असं उतरून खालती आलो आणि फर्स्ट वाली लेणी आहे। इथे लेण्यांवरती नंबरिंग नाही केलेली आहे। लास्ट टाइमला आपण ज्या नॅशनल पार्कमध्ये बघितल्या बोरिवलीला, तिथे प्रत्येक ज्या गुफा आहेत त्यांच्यावरती नंबरिंग केलेली आहे, म्हणजे 1 2 3 जे काय नंबर आहे, पण इथे नंबर नाही केलेला आहे आणि इथे खूप गर्दी कमी असते। तर बघूया, थोडं आतमध्ये जाऊया। हे बघा, एकदम स्टार्टिंगला चार पिलर आहेत, मध्ये डोर आहे। तर बघूया, हे बघा मस्तपैकी डोंगरामध्ये कोरलेलं आहे, वरती शिलालेख वगैरे किंवा असे डिझाईन वगैरे काढलेल्या डोंगरामध्ये। या साईडला कदाचित हे पूर्ण भिंत असावी, पण इतके वर्ष झाल्यामुळे ते सर्व तुटून गेले। तर आतमध्ये बघूया। आतमध्ये आल्यानंतर पूर्ण असा एक चौकोनी अशी खोली आहे आणि मध्ये हे बसण्यासाठी, या ध्यानस्थ बसण्यासाठी असावं कदाचित। त्यावेळी जे बुद्धिस्ट लोक होते ध्यानस्थ बसण्यासाठी केलं असावेत। संपूर्ण डोंगरामध्ये कोरलेले आहे। ही सेकंड नंबर गुफा आहे। तर इथून एंट्री केल्यानंतर आतमध्ये थोडं जाऊन बघूया। हा एक संपूर्ण हॉल असावा कदाचित, त्यावेळी सभागृह होता। बघा, इकडे 2 पिलर आहेत, ह्या साईडला 2 पिलर आहेत आणि इकडे 2 पिलर आहेत।
तर पूर्ण असं हॉल टाईप आहे हा. टोटल 19 गुफा आहेत. त्यातल्या ह्या ज्या लाईनशीर आहेत त्या 15 गुफा आहेत आणि अपोजिट साईडला 4 गुफा आहेत. तर 1 बाय 1 आपण बघूया गुफा प्रत्येक कशा का आहेत त्या, आणि तुम्हाला पण दाखवेनच. हे बघा, इथे पण पाण्याचं टाका आहे कोरलेलं. हे बघा, आता जे त्याच्यावरती जाळी आहे. बघा, अजून पाणी आहे त्याच्यामध्ये. इथे पाण्याचं टाका आहे, ते बघा आतमध्ये पाण्याचं टाका आहे. आणि हे बघा ह्या साईडला आहेत. आणि ही 2nd नंबर गुफा, आणि गुफाच्या जस्ट ह्या साईडला आहे बघा एक त्यावरून तर असं नागदेवता या नागाचं असं चिन्ह आहे, असं कोरलेलं आहे. तर आतमध्ये बघूया थोडं जाऊन. एक गोष्ट एक चांगली आहे, एक जरा बघण्यासारखी आहे की टाके आहेत बाहेर तिथे, त्यांच्यामध्ये वरतून पावसाचं पाणी हे बघा तुम्हाला दाखवतो. हे जे पाण्याचं टाका इथे आतमध्ये, तर त्याच्यावरती पाऊस पडत नाही. इकडे पाऊस त्या बाहेर, पण इकडे पाणी कसं साचायचं त्याची एक आयडिया बघा कशी केली होती त्या लोकांनी. म्हणजे ज्यावेळी गुफा कोरली तर पाण्याचा पण विचार करून गुफा कोरलेला आहे. हे बघा, इथे आतमध्ये आल्यानंतर कदाचित तिथे झरा असावा. हे बघा, पाणी झरा असावा पावसामध्ये. इथून पाणी वरच्या डोंगरावरती पडतं, ते पाणी इथे खाली येऊन, हे बघा इथे येऊन असं कॉर्नरने एक अशी लाईन मारलेली आहे, म्हणजे जेणेकरून पाणी असं तिथे खालती पडून असं कॉर्नरने त्या पाण्याच्या टाक्यामध्ये स्टोअर होईल. एक मस्त आयडिया लावली होती. हे बघा, प्रत्येक ऑलमोस्ट सगळ्या गुफांमध्ये असंच सिस्टीम आहे की जेणेकरून पावसाचं आतमध्ये पाणी स्टोअर होईल. मस्त आहे, बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो, ह्या गुफेचा टायमिंग आहे तो सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत आहे. तर 9 ते 5 वाजेपर्यंत तुम्ही या टायमिंगमध्ये कधी येऊ शकता. त्यानंतर आतमध्ये आलात तर काही नाही आहे स्टॉल वगैरे, तर खायचे वगैरे गोष्टी किंवा पाणी बॉटल तुम्ही कॅरी करायला लागेल, कारण आतमध्ये आल्यानंतर काहीच नाही आहे. कारण मला वाटलं की इथे पाणी वगैरे निदान मिळेल, पण तिथे पाण्याचा वगैरे कूलर म्हणजे वॉटर कूलर वगैरे लावलेला आहे, पण त्याच्यामध्ये पाणी नाही आहे. तर येत असाल तर पाण्याची बॉटल वगैरे किंवा काही खाण्यासाठी घेऊन येऊ शकता. तर मित्रांनो, आपल्याला इकडे येण्यासाठी अंधेरी या जोगेश्वरून यावं लागतं. बस आहेत, बस तुम्हाला 10 ते 15 रुपयामध्ये तुम्हाला गेटपर्यंत सोडतात. आणि जर ऑटोने आलात तर 60 ते 70 रुपये होतात. मी ऑटोने आलो तर माझे 60 रुपये झाले, मला गेटवरती सोडलं. आणि मित्रांनो, ह्या ज्या गुफा आहेत त्या 2000 ते 3 वर्ष अगोदर ह्या कोरलेल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या गुफा बनवण्यासाठी 1000हून जास्त कालावधी या गुफांमध्ये म्हणजे गुफात रेडी करण्यात गेलेला आहे. मी जस्ट गुगलवरती सर्च करून पाहिलं तर मला तिथे गुगलवरती असं दाखवते की 1000हून जास्त वेळ हा गुफा तयार करण्यामध्ये गेलेला आहे. तर मित्रांनो, ह्या ज्या गुफा आहेत त्या संपूर्ण एकाच डोंगरामध्ये कातळामध्ये कोरलेल्या आहेत. म्हणजेच हा बेसाल्ट खडक आहे. बेसाल्ट खडक म्हणजे सोप्या साध्या भाषेमध्ये अर्थ म्हणजे ज्वालामुखीपासून बनलेला हा डोंगर आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी बनवलेल्या ह्या गुफा आहेत. 2000 ते 3000 वर्षापूर्वीच्या जुन्या आहेत. तर खूप सारे बघण्यासारखे आहे. पिलर्स वगैरे, या भिंतींवरती कोरलेली नक्षी वगैरे खूप बघण्यासारखं आहे. तर तुम्ही पण या. तर बघूया पुढच्या लेण्या ज्या का आहेत. इथे पण छोटी विश्रांतीगृह असावी कदाचित. छोट्या छोट्या सगळीकडे लेण्या काढलेल्या आहेत, छोट्या छोट्या गुफा. हे बघा, इथे तुम्हाला क्लिअर दिसेल. हे बघा, इथे कदाचित इथे होल आहे हा, म्हणजे कदाचित वरून जे डोंगरावरती पाणी पडतं ते झिरपून इथे खालती येत असेल. आणि त्यानंतर इकडून ह्या अशी जी खाचा मारलेली आहेत त्याच्या खातेच ज्या ही अशी लाईन मारलेली आहे त्याच्या मार्फत पाण्याच्या टाक्यांमध्ये जात असेल. तर मित्रांनो, आपल्या 4 ते 5 लेण्या बघून झालेल्या आहेत. आणि आता आपण आलेलो आहोत एक 6 नंबर लेणीच्या इथे आलो आहे. तर ही लेणी आहे ती थोडी वेगळी आहे. तर चैत्यभूमी आहे, चैत्यगृह आहे कदाचित. हे बघा, थोडं हे वेगळं आहे स्ट्रक्चर याचं. आणि ह्या साईडला भिंतीवरती कोरीवकाम केलेलं आहे, मस्त कोरीवकाम केलेलं आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. आणि तिकडे आतमध्ये स्तूप आहे. थोडी इथे माहिती वाचल्यानंतर मला कळालं की स्तूप आहे. तर चप्पल वगैरे काढून थोडं आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवतो. चप्पल काढतो.
आपल्या मागे तुम्ही बघतच असाल की मस्तपैकी भिंतीवरती कोरीवकाम केलेलं आहे. आता ते थोडं जरा आता इतके वर्ष झाली 2000 ते 3000 वर्ष झाली, तर थोडं भिंतींवर जे कोरीवकाम जे केलेलं होतं ते थोडं जात आले, पण अजून बऱ्यापैकी दिसतंय, अजून चांगलं दिसतंय. हे बघा, आणि इकडे स्तूप आहे. आता हे नक्की स्तूपचा अर्थ काय आहे तो काय माहिती नाही मला, पण बोर्डवर जसं इथे लिहिल्याप्रमाणे इथे त्यांचं चैत्यभूमी आहे, प्रार्थनास्थळ असावं कदाचित. तर ह्याचे एक स्ट्रक्चर मस्त आहे. तर मित्रांनो, आपण 8 नंबर लेणीमध्ये आलो आहोत आता. तर ही लेणी एक मस्त आहे, मोठी आहे थोडी लेणी. तर हे बघा, तर ही मोठी आहे थोडी, आणि ह्याचं जरा स्ट्रक्चर आहे ते थोडं वेगळं आहे. हे बघा, आतमध्ये आल्यानंतर हे मस्त मध्यभागी 4 पिलर आहेत, एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे. आणि त्यानंतर हे बघा, प्रत्येक ठिकाणी खोली आहेत. हे बघा, इकडे एक खोली आहे, इकडे एक खोली, तिकडे एक रूम आहे, इकडे अशा संपूर्ण गोल हे आहेत, रूम आहेत. आणि इकडे हा मध्ये एक हॉल टाईप आहे, एकदम चांगल्या अजून पण 2000 ते 3000 वर्ष झाली, जास्त असेल कदाचित, पण अजून पण एक चांगल्या कंडिशनमध्ये ही अजूनही लेणी आहे. मस्त आहे. काळोख आहे आतमध्ये, तुम्हाला कदाचित दिसणार नाही. इकडे बाबा काळोख आहे. कोण आहे? कोणतरी बसलेलं असेल आतमध्ये, मी एकटाच आहे त्याच्यामध्ये. आणि हे बघा, फुल काळोख आहे आतमध्ये, काहीसुद्धा दिसत नाही आहे. आणि त्याच्यामध्ये एकटा आहे, आज काय कोणी माझ्यावर जोडीला नाही आहे आज. तर मित्रांनो, दम लागला आहे अक्षरशः. लेणीमध्ये बसले, मस्त एकदम गार वाटतंय. बाहेर ऊन पडलंय तरी पण आतमध्ये बघा एवढं थंड आहे ना, मस्त एकदम थंडगार वाटतं. असं थोडं जरा 5 मिनटं बसलोय, कोणीच नाही आहे. हे बघा, कोणीच नाही आहे. आणि मित्रांनो, इकडे क्राऊड खूप कमी असतो, कोण जास्त कोणाला हा प्लेस माहिती नाही आहे, थोडं कमी लोकांना माहिती असेल. तर आपण आता ह्या 4 गुफा आहेत, त्या साईडला आपण 15 बघितल्या छोट्या मोठ्या, आणि ह्या 4 आहेत, 1 2 3 4. सेम स्ट्रक्चर आहे सर्व गुफा, सर्व लेण्यांचं सेम स्ट्रक्चर आहे, काही फरक नाही आहे. सगळीकडे पाण्याची टाकी आहेत, हे बघा. आणि सगळ्यांमध्ये खोल्या आहेत बसण्यासाठी किंवा विश्रांतीगृह आहेत छोट्या, आणि बघा खोल्या वगैरे आहेत. सो सेम. ते थोडी जरा आतमध्ये आहे. हे बघा, काळोख आहे, कोणी असेल, एकटा आहे, फाटते जायला आतमध्ये माझी, तरी पण जाऊया आपण, टॉर्च लावूया. हे बघा, 3 साईडला खोल्या आहेत, 1 2 3, आणि थोडं आतमध्ये बसण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी असेल. संपूर्ण काळोख आहे, त्यामुळे आतमध्ये जास्त काही जाणार नाही आतमध्ये.
तर मित्रांनो, सगळ्या लेण्या ज्या आपल्या आहेत इथल्या ज्या त्या संपूर्ण बघून झाल्या आहेत. टोटल लेण्या आहेत 15. तर ऑलमोस्ट सगळ्या ज्या लेण्या सेम आहेत, त्यातल्या फक्त 2 ते 3 अशा लेण्या त्या थोड्या वेगळ्या आहेत, बघण्यासारख्या आहेत. भिंतींवरती त्यांच्या कोरीव काम केलेलं आहे, नक्षीकाम केलेलं आहे, ते बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर यायचं असेल तर अंधेरीपासून ते या जोगेश्वरीपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे. येऊन पाहू शकता. लो बजेट म्हणजे कमी खर्चामध्ये पाहण्यासारखा हा प्लेस आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरच भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.